कधी आपण मुंबईला गेलो, मंत्रालयाकडे गेलो किंवा गेट ऑफ इंडियाकडे गेलो आणि दुपारी 3-4 वाजता चहा प्यावासा वाटला आणि समोर ताजमहाल हॉटेल असतं, तर आपल्याला आधी कसा विचार येतो, चल आतमध्ये जाऊ, एक चहा पिऊ. कुणी एकटं गेलंय का आतमध्ये जाऊन चहा पिऊन आलंय का एकटा माणूस? का तिकडे काय आयडेंटिटी कार्ड लागतं की काय, सोडत नाहीत की काय होतं? 1000 रुपये प्रॉब्लेम आहे का? 500 रुपये खर्च करणे प्रॉब्लेम आहे का? नाही. पण ताजमहालमध्ये जाऊन चहा प्यायला प्रॉब्लेम काय? बरं, मी जर तुम्हाला हे आता होमवर्क म्हणून दिलं, अभ्यासक्रम दिला, गृहपाठ दिला की पुढच्या 1 महिन्यामध्ये ज्यावेळी तुम्ही जाल मुंबईला त्यावेळी एकट्याने जायचं, आतमध्ये कळपाने नाही जायचं, पूर्ण एकट्याने जायचं, तिथे बसायचं, एक चहा ऑर्डर करायचा, तिथूनच ना काही लोकांची उधारी बाकी असेल तिथूनच फोन करायचा, कॉन्फिडन्स वाढतो जरा. जर ह्या ठिकाणी आपल्याला जर उद्या मोठा उद्योजक व्हायचं आहे तर ह्या ठिकाणांची सवय होणं गरजेचं आहे. या ठिकाणी जेव्हा तुम्ही जाल ना तेव्हा तुम्हाला वाटेल की मला इकडे फॅमिलीला पण घेऊन यायला हवं, इकडे मला मित्रांबरोबर घ्यायला हवं, माझ्या छोटासा इकडे समारंभ करायला हवा, हे माझ्या रोजच्या जगण्यामध्ये यायला हवं. त्याची जेव्हा इच्छा क्रिएट होते ना तेव्हा तुम्हाला कळेल पैसा कशासाठी लागतो. तेव्हा तुम्हाला कळेल इकडे तिकडचे मोठे उद्योजक बघितल्यानंतर तुम्हाला वाटेल ह्यांच्यासारखा मला पण बिझनेस व्हावासा वाटेल. पण जे आपल्या अनुभवामध्ये येत नाही ते आपल्या स्वप्नांमध्ये येत नाही.